नमस्कार. आपण पाहता जनजागृती लाईव्ह न्यूज. उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे व नितीन भुतडा यांच्या प्रयत्नाने हरदडा ब्राह्मणगाव सातारी ते कारखेड 33 कोटीचा सिमेंट रस्ता मंजूर. गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला हरदडा ब्राह्मणगाव सातारी ते कारखेड रस्त्याचे भूमिपूजन उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनरावजी वानखेडे यांच्या हस्ते दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले. या कामासाठी 33 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्यामुळे सातारी व परिसरातील ऊस उत्पादक तसेच दळणवळणाला गती मिळणार असल्याने सातारी व परिसरातील व मतखंडातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या कामाची सुरुवात लवकरच 10 ते 15 दिवसात होणार असल्याचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दादाराव पाटील माने होते. तर या कार्यक्रमासाठी या भूमिपूजन सोहळ्यासाठी यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, रमेश चव्हाण, आपला जिनप्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव माने, कॉटन मार्केटचे अध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर, ॲडव्होकेट अनिल माने, श्रीधर देवसरकर, ॲडव्होकेट आदित्य माने, तालुका अध्यक्ष विठ्ठल वानखेडे, पूजा माने, गजानन वाघमारे, अशोक निम्मलवाड, राजेश कदम, माधव माने, बालाजी माने, केशव धात्रक आणि भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट आदित्य माने यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले आणि आभार प्रदर्शन राजेश कदम यांनी केले. जनजागृती लाईव्ह न्यूजसाठी राजेश कदम, उमरखेड. वानखेडे साहेब मंचासीन सर्वांची क्षमा मागतो आणि सर्वांचे नाव घेण्याचं या ठिकाणी टाळून आदरणीय मंच व उपस्थित या गावातील समस्त नागरिक माता बंधू भगिनींनो, मागील अनेक दिवसापासून ज्या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशा पद्धतीची आशा आपण सगळेजण लावून बसले होते. अशा ब्राह्मणगाव सातारी उंचवडत कारखेड या रस्त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पुढच्या 10-12 दिवसामध्ये या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा जेव्हा कुठच्या लग्न समारंभाच्या निमित्तानं, कुठच्या अंत्यविधीच्या निमित्तानं, कुठच्या सांत्वन भेटीच्या निमित्तानं आम्ही सातारीला आलो, त्या वेळा प्रत्येकाचा प्रश्न एकच, किंवा ज्यावेळी सातारीचं कोणी व्यक्ती आमच्याकडे काही काम घेऊन आलं त्यावेळी त्याचा प्रश्न एकच की आमचा रस्ता कधी होणार. आणि आपली मागणी सुद्धा रास्त होती. परंतु मध्यंतरीच्या काळात रस्ता मंजूर झाला, त्यावरती पैसे सुद्धा आले. आल्याच्या नंतर आम्ही विचार केला की आता हरदड्यापासून तर पुसदपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होत आहे, बिडूळपासून तर देवसरीपर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होत आहे, हरदड्यापासून तर ब्राह्मणगाव बोरीपर्यंत ऑलरेडी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे. आणि मग हा रस्ता जर आपण डांबरीकरणाचा केला तर जमीन काळीची आहे. परत वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले की त्याच्यावर खड्डे पडतील आणि खड्डे पडले की परत तेच. आणि उसाचा बेल्ट असल्यामुळं जड वाहतूक या रस्त्यावरून होते आणि त्यामुळं लांबचा विचार करून हा रस्ता पक्का सिमेंट कॉन्क्रीटचा झाला पाहिजे, चांगला दर्जेदार रस्ता झाला पाहिजे. त्यावर असलेली लहान लहान जी पुलं आहे ही सुद्धा त्या ठिकाणी मोठी झाली पाहिजे, जेणेकरून दर पावसाळ्यामध्ये सातारीमध्ये जी पाण्याची समस्या येते आणि त्यामुळं जो त्रास
गावकऱ्यांना सहन करावा लागतो, तो त्रास कायमचा या ठिकाणी बंद झाला पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या रस्त्याचं 3 वेळा एस्टिमेट बदलावं लागलं पाटील साहेब. 3 वेळा एस्टिमेट बदललं. प्रत्येक वेळी कोणीतरी यायचं, काहीतरी सांगायचं, नाही हाय घ्यावं लागते, हाय घ्यावं लागते, इथं असं करावं लागते, इथं मोरी घ्यावं लागते, इथे पूल घ्यावं लागते. आणि त्यामुळं ज्यांनी जे सजेशन दिले ते सगळे सजेशन त्या ठिकाणी इन्क्लूड करून तशा पद्धतीचं व्यवस्थित एस्टिमेट बनवून याकरता आपण त्या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. आणि आता या रस्त्याचं काम होत असताना माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे की हा रस्ता होत असताना आपण जसं आपल्या घराचं स्वतःचं काम करतो, आपल्या घराचं काम करत असताना आपण आपल्या भिंतीला पाणी कमी पडत आहे, जास्त पडत आहे, सिमेंटचं प्रमाण ठेकेदार बराबर घेत आहे नाही घेत आहे याची परिपूर्ण काळजी आपण आपल्या घराचं बांधकाम करत असताना घेतो. तशाच पद्धतीची काळजी ही आपल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. जर थोडंही कामाच्या बाबतीत आपल्याला वाटत असेल की याच्यामध्ये 19-20 होत आहे, तर आपण सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन ते काम ताबडतोब त्या ठिकाणी बंद करायचं, आमच्या निदर्शनास आणून द्यायचं आणि काम परिपूर्ण दर्जेदार झालं पाहिजे याची जबाबदारी आपण सगळ्या गावकऱ्यांनी घ्यावी. कारण या सगळ्या गोष्टी बारीक बारीक पाहण्याकरता आम्ही त्या ठिकाणी येऊ शकणार. त्यामुळं आमचे डोळे म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात आणि हे काम हे तुमचं आहे. हे जरी शासनाचं काम असेल तर याच्यामध्ये शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे शेवटी आपण आता आपल्याच पैशातून शासन या ठिकाणी काम करते आणि त्यामुळं आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. आपण प्रत्येकानं ही जबाबदारी त्या ठिकाणी परिपूर्ण पाळावी एवढी कळकळीची विनंती मी आपल्याला करतो. असलेली सर्व माणसं भाऊचा शब्द आहे, भाऊचं मला माना सन्मानानं मोठी आहेत, तेव्हा सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना वास्तविक पाहता मी वारंवार म्हणतोय, मी कुठल्याही प्रकारचा आमदार नाही. खरं जर आमदार आहेत तर ही जनता आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. आणि जेवढा मी तेव्हा या ठिकाणी झोळी घेऊन आलो होतो की मतदान करा, अनेक लोकांनी तेव्हा म्हटलं होतं की हा मतखंडातला जो रस्ता आहे अतिशय महत्वाचा रस्ता आहे. ब्राह्मणगाव चातारी किंवा इकडे कारखेडला जाणारा हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. आणि आम्ही बघतोय वास्तविक पाहता उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाला या विभागाला 1 नाही 2 नाही 3 आमदार दिले. वास्तविक पाहता उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाची प्रगती निश्चित चालू आहे, परंतु या ठिकाणी जी काळीची माती आहे त्यानुसार या ठिकाणची रस्ते खराब होतात, वारंवार करावी लागतात. तुमच्या कृपा आशीर्वादाने उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा हा प्रश्न विधानसभेमध्ये लावून धरला. आणि एवढंच नाही, 20 कोटी तर आणलेच, एवढंच नव्हे तर 13 कोटी सुद्धा या रस्त्यासाठी आणले. एकूण 33 कोटीचं काम या ठिकाणी पूर्णत्वाकडे जाणार आहे. वास्तविक पाहता हे घडतंय तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हे घडलंय. एवढंच नव्हे तर ह्या ठिकाणी अडचण आली होती, हा रस्ता डांबरीकरणाचा करण्यात येणार होता, पण वारंवार बघत असताना डांबरीकरणाचे रस्ते योग्य प्रमाणात आणि योग्य दर्जा राखून होत नाही. तेव्हा आमचा आग्रह होता की हा रस्ता कॉन्क्रीटचा झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी थोडा वेळ लागला. परंतु वेळ जरी लागला तर येणाऱ्या काळामध्ये हा ब्राह्मणगाव पासून होणारा हा रस्ता कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. एवढंच नव्हे तर ह्या ठिकाणी जो पूल आहे तो पूलही मोठा झाला पाहिजे. हा आम्ही नितीन भाऊ असो आम्ही असो त्या ठिकाणी आग्रह धरला आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने आग्रह हा मंजूर झाला आणि येणारा हा रस्ता कॉन्क्रीटचा होणार. येणाऱ्या काळात सन्माननीय माजी आमदार साहेब प्रकाश पाटील देवसरकर साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. इकडून वाटेगावून येणारा काडखेरवरून येणारा रोड सुद्धा साहेबांना वाटते की या ठिकाणी कोपऱ्यावरून मोठा व्हावा, तो सुद्धा माझ्या मनात आहे. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातली सगळ्या जनतेचं काम आहे. गोरगरीब असो, सामान्य माणूस असो, शेतकरी असो की वंचित माणूस असो, त्यांचं काम झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. वास्तविक पाहता उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असो
की वास्तविक पाहता इसापूर डावा कालवा असो, तुम्हाला सर्वांना माहित आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामं आहेत. एवढंच नव्हे तर 0 ते 15 पर्यंत लाईनिंगचं काम होतं. त्या कामाला सुद्धा या ठिकाणी पुन्हा लाईनिंगचं कामाला सुरुवात झाली, त्यासाठी सुद्धा फंड आणला. एवढंच नव्हे ते 16 ते 54 साठी अजून काही ठिकाणी लाईनिंग खराब झाली आहे, नादुरुस्त पूल झाले आहे, त्याच्यासाठी सुद्धा वेगळा निधी मागितला आहे. येणाऱ्या काळात तो सुद्धा पूर्ण होईल. एवढंच नव्हे तर या परिसरामध्ये असलेल्या प्रत्येक मायनरला जर कुठं अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा निधी मागण्याचं मी काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील माझा शेतकरी बांधव असो, शेतकरी मजूर असो, हा सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे असं आमचं स्वप्न आहे. वास्तविक पाहता आमची टीम सर्व भारतीय जनता पक्षाची एका मनाची आहे. प्रत्येक जण आपली काळजी करतोय आपल्या या कृपा आशीर्वादानं. एवढंच नव्हे तर काल परवा आम्ही या ठिकाणी विम्याचा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहित आहे. आपला योगायोगाने यवतमाळ जिल्हा या ठिकाणी वगळण्यात आला. माझ्या या नदीच्या पलीकडे, पैनगंगा नदीच्या पलीकडे माझ्या या सातारीचं ज्या शेतकऱ्यांचं शेत नदीच्या पलीकडे असेल त्यांना या ठिकाणी विमा मिळाला. परंतु कुठेतरी अधिकाऱ्यांची चूक या ठिकाणी झाली. वास्तविक पाहता शेतावर जाऊन जे प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून त्या ठिकाणी आलेल्या सोयाबीनची मोजणी करायला पाहिजे होती, पण कुठं कुठं त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं. एवढंच नव्हे तर जे सॅटेलाइटनं जे ह्या ठिकाणी इथले फोटो घेतले जातात, या दोन्हीचं अहवालाचं सरासरी केलं जातं. परंतु आम्ही एवढंच नव्हे, महाराष्ट्राला नव्हे तर केंद्रामध्ये जाऊन कृषी मंत्र्याला मी आणि नितीन भाऊनी त्या ठिकाणी विनंती केली. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला या ठिकाणी पीक विमा मिळाला पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. कारण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ नव्हे, संपूर्ण यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आत्महत्या जिल्हा म्हणून परिचित आहे. अशी परिस्थिती असताना आमचा यवतमाळ जिल्हा का वगळला, अशा प्रकारची मांडणी आम्ही वास्तविक पाहता दिल्लीला जाऊन केली. म्हणून प्रामाणिक सांगतो, आपल्या कृपा आशीर्वादाने ह्या ठिकाणी मी करू शकलोय. येणाऱ्या काळामध्ये जी काही माझ्या शेतकरी बांधवाची असो, सामान्य माणसाची कामं असो, ती पोटतिडकीनं झाली पाहिजे एवढीच आमची भावना आहे. म्हणून काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये वास्तविक पाहता आता दिघीला जाणारा रस्ता या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. इकडच्या जाताना माझ्या उजव्या बाजूने ह्या ठिकाणी सातारीला बायपास व्हावा आणि गावातून येणारं पाणी ह्या ठिकाणी न येता साईडला जावं, अशा प्रकारची भूमिका सुद्धा या ठिकाणी मी मांडली. एवढंच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना मी ताकीद दिली की इथलं काम सुद्धा चांगलं झालं पाहिजे. गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पाण्याचा थेंब आला नाही पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन करण्यास त्यांना सांगितलं. वास्तविक पाहता हे तुमच्या कृपा आशीर्वादानं होत आहे. एवढंच नव्हे तर जो आपला पुसद, उमरखेड, हरदडा, विडूळ, देवसरी रोडचं काही रुंदी त्या ठिकाणी कमी करण्यात आली होती. प्रत्येक गावला त्या ठिकाणी जी साईडनं नाले असतात सिमेंटच्या कॉन्क्रीट त्या घेतल्या नव्हत्या. तो सुद्धा प्रश्न मी वास्तविक पाहता तुमच्या कृपा आशीर्वादानं सभागृहामध्ये मांडला त्या ठिकाणी. आणि त्यांची या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला कबुली दिली. येणाऱ्या काळामध्ये उमरखेड पासून तिकडे दहागाव पर्यंत आणि उमरखेड पासून इकडे झाडगाव पर्यंत चौपदरी रस्ता झाला पाहिजे, अशा प्रकारची त्या ठिकाणी विनंती केली. तो सुद्धा चौपदरीकरण रस्ता होईल. एवढंच नव्हे तर दोन्ही साईडवर सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या होतील आणि जी काही रस्त्यावर खेडी आहेत त्या खेड्यांना सुद्धा दोन्ही साईडनं नाल्या कराव्या, अशा प्रकारचा वाढीव प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेला आहे. एवढंच नव्हे तर अधीक्षक अभियंता नव्हे तर मुख्य अभियंता नव्हे, यांच्याकडून सर्वांकडून जाऊन त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये तो प्रस्ताव सादर करण्यात आला. मी आणि नितीन भाऊ कालच गेलोय की माझ्या मतदारसंघातील हा रस्ता सुद्धा व्यवस्थित दर्जेदार झाला पाहिजे, अशा प्रकारची मांडणी केली. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील माझा इकडे बंदी भाग आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारची त्या ठिकाणी मागणी केली. रस्त्याला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा निधी द्यावा, अशा प्रकारची मागणी केली.
येणाऱ्या काळामध्ये माझं सरकार आहे, निश्चित ज्या ज्या काही मागणी केल्या त्या नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी आजपर्यंत आमदार झालो, मी प्रामाणिक सांगतो, मी एकही दिवस आजपर्यंत सुट्टी घेतली नाही. मला माहित आहे मी सामान्य माणूस आहे, मी कुठलाही आमदार नाही. पण ज्या माझ्या मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास टाकून ह्या ठिकाणी मला ही संधी दिली, त्या संधीचं कुठंतरी सोनं करता आली, लोकांच्या कामी आलो पाहिजे, हीच मनाशी भावना बाळगून 24 तास काम करतोय.